नमस्कार. मी आज एक नवीन पॉडकास्ट घेऊन तुमच्या समोर आलेली आहे आणि आजचे जे आपले पाहुणे आहेत तर त्यांचं नाव आहे शैलेश जोशी. ते इंजिनियर आहेत, कम्प्युटर इंजिनियर आहेत, पण सुलेखन हा विषय त्यांनी आज फुल टाईम जॉब म्हणून निवडलेला आहे. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि हे जाणून घेऊया की सुलेखन काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्यांनी हा विषय पूर्ण वेळेचा आपला व्यवसाय म्हणून का निवडला. तर सुरू करूया शैलेश जोशी यांच्याशी गप्पा. आपका मेरे YouTube चैनल पे बहुत बहुत स्वागत है. इसी सवाल से मैं शुरू करना चाहूँगी. बता सके कि हाँ ये है. अभी आपका दूसरा प्रश्न. और हम लोग के लिए बिल्कुल ही पहली बार था. मेरे जवानों के लिए भी पहली बार था, मेरे लिए भी पहली बार था. हॅलो सर. नमस्कार. हॅलो. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. मला माहिती आहे की तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं आणि तुमच्याशी बराच वेळा कॉन्टॅक्ट केल्यानंतर आज तुम्ही मला हा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला हा पडलेला सगळ्यात पहिला मोठा प्रश्न जेव्हा मला हे समजलं सुलेखन. आता सुलेखन म्हणलं की मला आठवतं जेव्हा मी शाळेत होते एक सुलेखन पाटी असायची, त्याच्यात अक्षरं गिरवायची आणि सुलेखन पुस्तिका पण असायची, अक्षरं गिरवायची. तर ते पण आता तो विषय इतका मागे पडलाय आणि मला असं वाटतं त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजी. कारण मी स्वतः मराठी मीडियममधनं शिकलेली आहे आणि भरपूर लेखन पूर्वी आपला अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत आजही आपण अजूनही पारंपरिक शिक्षण पद्धतीच भारतामध्ये आहे. त्यामुळे लेखनाला आपल्याकडे अजूनही म्हणजे निदान शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी लेखन हे करावंच लागतं. पण पुढे जाऊन आता आज मला विचाराल तर माझं कागदावर पेनाने लिहिणं इतकं कमी झालं आहे. तर असं असताना तुमचं जे करिअर आहे, तुम्ही कम्प्युटर इंजिनियर आहात आणि ते सोडून तुम्ही फुल टाईम जॉब म्हणून हा जो आज सुलेखनाचे वर्ग जे तुम्ही घेता, तर मला आधी पहिलं हे सांगा की याच्या मागचं मोटिवेशन काय आहे. पहिल्या प्रथम मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत की असा हा सध्याच्या काळामध्ये थोडासा बाजूला होत असलेला विषय पण तितकाच महत्त्वाचा आहे हा विषय तुम्ही निवडला आणि या माध्यमातून गप्पा मारताय तुम्ही आज आणि हा विषय सगळ्यांना माहिती व्हावा यासाठी तुम्ही हा विषय निवडला आणि माझ्याशी चर्चा करताय त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. त्याच्यात पहिली गोष्ट आत्ता अशी की तुम्ही सांगितलं की या गोष्टीचं मोटिवेशन काय. तर लहानपणापासून शाळेमधले संस्कार चांगल्या हस्ताक्षर असावे हा पहिल्यापासूनचा पगडा शिक्षकांचा होता. पण सुट्टीमध्ये ज्या वेळेस अनेक शाळांमधून हा अभ्यास दिला जातो की उन्हाळ्याची सुट्टी लागते आहे आणि रोज 10 ओळी शुद्ध लेखन कर आणि त्यानंतर सुट्टी संपली की आम्ही ती वही बघणार आहे. बरोबर. मग त्यामध्ये प्रत्येक वेळेस माझं पहिल्यापासून हस्ताक्षर बऱ्यापैकी चांगलं होतं पण त्यातले जे काचकळगे जे असतात, छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या हळूहळू कशा माहिती होत गेल्या तेही तुम्हाला मी सांगेनच. पण सुट्टीतला अभ्यास करत असताना सगळ्या वर्गात बऱ्यापैकी चांगलं हस्ताक्षर असल्यामुळे नेहमीच शाबासकीची थाप शिक्षकांच्याकडून मिळत होती. पण मला वाटतं 12वीची माझी परीक्षा झाली आणि 12वीच्या परीक्षेनंतर लिखाणाची तशी आवड बऱ्यापैकी होती की चांगला हस्ताक्षर असावा, मनात चांगला नेहमी भाव तो होताच माझ्या. म्हणजे त्या विषयाला त्या कलेला माझ्या मनामध्ये खूप आदराचं स्थान पहिल्यापासून होतंच. आणि मी मूळचा सोलापूरचा. तर माझ्या या गावामध्ये सोलापुरात आनंदश्री प्रतिष्ठान म्हणून एक खूप मोठं छान असं प्रतिष्ठान आहे. ते रायते परिवार म्हणून ते प्रतिष्ठान चालवतं. अत्यंत सुंदर समाज उपयोगी सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ती आनंदश्री प्रतिष्ठानची ही एक मोठं वैभव आहे. आणि त्याच्यामध्ये सुलेखन हा एक त्यांचा अगदी जवळचा विषय त्याच्यामध्ये होता. आणि या क्षेत्रातले माझे जे गुरु आहेत ते श्री आदरणीय मधुसूदन श्रीनिवास रायते,
12वीची सुट्टी माझी संपल्यानंतर सोलापुरामध्ये दरवर्षी एका शाळेमध्ये हस्ताक्षराचे वर्ग असायचे. हे इतके वर्ष मी सोलापुरात राहिलो, पण मला त्या काही वर्ष मला माहितीसुद्धा नव्हतं. सहज माझा मित्र आला, त्याने सांगितलं असं असं इथे वर्ग चालू आहेत, मग आपण जाऊया का. तो म्हणाला, ते सगळं सांगितल्यानंतर मी त्याला म्हटलं, अरे हस्ताक्षराचे वर्ग वगैरे म्हणजे मला थोडंसं असं कुठं अक्षर सुधारतं का वगैरे. ठीक आहे जाऊया आपण त्याच्याकडे. मग मी त्याच्याबरोबर गेलो आणि नेमकं असं होतं की त्या सुलेखन वर्गाचा तो शेवटचा दिवस होता. म्हणजे तो वर्ग आज संपणारच होता, अशी ती वेळ होती. आणि त्या वर्गाला गेलो आणि तिथे जेव्हा मला रायते काका, आम्ही सर म्हणायचोच नाही, आमचे ते अण्णा काका आहेत, त्या काकांना मी म्हटलं की काका मला शिकायचं आहे, पण आज नेमका शेवटचा दिवस आहे, तर मला खूप इच्छा आहे शिकायची, मी काय करू. तर त्यांनी सांगितलं की माझे वर्ग कायम चालू असतात, घरी ये, तुला मी शिकवेन. आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून मी त्यांच्याकडे जायला घरी सुरुवात केली, तर घरात पाऊल टाकताना अक्षरशः त्यांचा हॉल आणि त्यांची बेडरूम या 2 अशा गच्च मुलांनी भरलेली घरं त्यांची होती. आणि त्यात वयोगट तुम्ही म्हणाल तर अगदी छोट्या वर्गापासून ते सगळे पालक वर्ग त्याच्यामध्ये सहभागी होता. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मी 2 मिनिटं अवाक झालो की अरे मी म्हणजे मला इतके दिवस जी शंका वाटत होती की अरे खरंच येणार आहे का, असे कुठे इंटरेस्टेड असतील का, तर हे पाहिल्यानंतर मला खूप त्याच्याबद्दल अप्रूप वाटलं की. आणि मग जशी जशी वर्गाला सुरुवात झाली तशी तशी काकांची सांगण्याची अक्षराबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दल सांगण्याची जी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, आम्हाला याच्या क्षेत्रातलं सगळ्यात आदराचं स्थान म्हणजे समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामींनी जो दासबोध ग्रंथ लिहिला, त्या दासबोधामध्ये 19वा जो समास आहे, दशक आहे, त्या दशकामध्ये लेखन क्रिया निरूपण नावाचं जे दशक आहे ते सगळ्या विद्यार्थ्यांना काका अगदी यथार्थपणे उलगडून द्यायचे. मग ते उलगडून सांगत असताना नकळतपणे, आज समजा ते तुम्हाला सांगताय, पण मी ॲज अ विद्यार्थी म्हणून मी माझं जरी काम करत असलो तरी माझ्या कानावरती ते पडत होतं. म्हणजे जो काही मी महिनाभर 15 दिवस जो कोणी तिथे विद्यार्थी यायचा, लेखन का महत्त्वाचं हे वेगवेगळ्या पद्धतीत जेव्हा उलगडत ते जायचे, त्यावेळेला हा सगळा संस्कार नकळतपणे कानावरती घडायचा. आणि जेव्हा ते प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल जेव्हा दाखवायचे, तेव्हा ते पाहिल्यावर असं वाटलं की अरे हे अक्षर मला जमेल इतकं. पण जसं जसं त्या ओरली काही तोंडी गोष्टी सांगायचे आणि हाताने लिहून दाखवायचे, तेव्हा ते असं वाटायचं की अरे हां आता जमेल मला. मग तो कॉन्फिडन्स तिथे वाढायला लागला. मुलांना शिकवत असताना येणाऱ्या शंका ज्या आहेत त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत की का बरं असं. ही शंका, जेव्हा शंकेचं निरसन होतं कुठल्याही गोष्टीचं, त्यावेळेला त्याच्याबद्दल अधिक जवळीकता निर्माण होते. तर ते शंकेचं निरसन इतक्या सोप्या पद्धतीत माझ्या झालं की, आणि थोडासा स्वभाव असा होता की सतत काहीतरी प्रश्न विचारत राहणं, हा पहिल्यापासूनचा थोडा स्वभाव असल्यामुळे. आणि मला नशिबाने माझे गुरुही असे भेटले की ते बरोबर मला उत्तरं देत होते. मग ते आमच्या गोष्टी अशा छान रंगत होत्या आणि त्यांनी माझ्यातली काही गोष्टी अशा ओळखल्या की नाही, ह्याला खूप याच्या विषयाबद्दलची अप्रूप आहे. तर अगदी वर्ग संपल्यानंतर सुद्धा 5-10 मिनटं 15 मिनटं आम्ही थांबून चर्चा करायचो, सांगायचो. मग हे करत 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 त्याच्याबद्दल जास्त प्रेरणा मिळत गेली. अशा पद्धतीने मोटिवेशन मला त्यांच्याकडून कायमचं मिळत गेलं. तो जो तुम्ही म्हणाला दासबोधातला जो समास आहे, तर तो काय पूर्ण म्हणजे रामदास स्वामींनी लेखन का करावं, लेखनाचं महत्त्व काय, ह्याच्यावरती, लेखन म्हणजे हस्तलेखन का करावं ह्याच्याविषयी आहे. याचं एक वेगळं आश्चर्य असं आहे की समर्थांनी जेव्हा दासबोध, त्यांचं समर्थांचे विचार आहेत हे सगळे बरोबर, पण असं आहे की लिहिणारा आहे तो त्यांचा शिष्य म्हणजे कल्याण स्वामी. मग जेव्हा कल्याणाचं हस्ताक्षर म्हणजे लिहायला सांगितलं, त्यावेळेला समर्थांना कदाचित त्यांच्या हस्ताक्षरामध्ये काही उणिवा जाणवल्या. बरं. आणि समर्थांनी त्यांच्या असलेल्या पोथडीतून सुंदर हस्ताक्षराचे कित्ते कल्याणाला दिले. ओके. आणि त्याच्यातून दासबोधा लिहिताना कल्याण स्वामींनी त्या कित्ते गिरवले आणि मग हस्ताक्षराला सुरुवात झाली. म्हणजे त्याचं जे महत्त्व आहे लेखन करण्याचं हाताने, त्याचं जे काही महत्त्व आहे हे दासबोधामध्ये 350 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झालेलं. माझ्या याच्यामध्ये अभ्यासात जेव्हा आम्ही चर्चा करतो त्यावेळेला
समर्थ कुठल्या शाळेत गेले नाही, कुठल्या महाविद्यालयात गेले नाही, पण आज आपण सगळेजण शिकतो, आपल्या शिक्षकांच्याकडून मार्गदर्शन घेतो या सगळ्या गोष्टींचं. मग हे सगळं मार्गदर्शन घेत असताना ही गोष्ट खरंच म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या नाही तर अनेक सुलेखनकारांना, चित्रकारांना एक आदर्श असं स्थान म्हणजे समर्थ रामदास स्वामी. कारण त्यांनी दासबोधामृत लोकांपर्यंत पोहोचवले. अनेक विचार सुंदर त्याच्यातून त्यांनी दिलेत, पण लेखनाबद्दलचं सुद्धा विचार दासबोधातून खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला खरंच कल्पना नव्हती तुम्ही आता सांगेपर्यंत. आणि मग अशा आता आपण आता दासबोधाचं आता जसं आपण म्हणालो तसं मला आता एक असा प्रश्न आहे की भाषा निर्मिती जी काही आहे त्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे की जे स्वर आहेत किंवा जी व्यंजनं जो आवाज काढतो त्याप्रमाणे भाषेची निर्मिती झाली, हे आपण एक कॉमन सेन्समध्ये समजू पण शकतो. पण अक्षरांची जी निर्मिती आहे म्हणजे की अ असाच काढायचा किंवा क असाच काढायचा, ही निर्मिती जी झाली ती साधारणपणे आणि म्हणजे देवनागरीबद्दल बोलायचं झालं तर संस्कृत ही खूप जुनी भाषा म्हणून सगळ्यात ओल्डेस्ट अशी ती भाषा म्हणून आहे. मग त्यामध्ये ही अक्षरांची जी निर्मिती आहे त्याच्या मागे पण काही तसं विशेष कारण आहे का की हे अक्षर असंच का काढायचं? अक्षर निर्मिती हा विषय जो आहे तो सुरुवातीला पहिलं अक्षर जे आहे विश्वनिर्मितीमध्ये ते ओम अक्षर हे पहिलं अक्षर आहे. बरोबर. जे सुरुवात नाद स्वरूपात होतं. ते अंदाजे आपण असं म्हणूया की एखाद्या शांत ठिकाणी मोठ्या प्रमाणात घंटा वाजली, आवाज असा त्याचा मोठा होतो, तो आवाजाचं रूपांतर नंतर ओम या अक्षरामध्ये होतं. मग गणपतीने स्वतः पहिल्यांदा आपलं अक्षर तयार केलं, ओम हे अक्षर तयार केलं. याचा निर्माता गणपती आहे, गणपती आहे. आणि त्याने गणपती म्हणजे बुद्धीची देवता. गणपतीने पहिल्यांदा स्वतःचं अक्षर निर्माण केलं आणि त्याच्यानंतर ही बुद्धीची देवता काम करत असताना त्याने दुसरं महत्त्वाचं अक्षर तयार केलं, ती म्हणजे विद्येची देवता सरस्वती. मग ओम आणि श्री ही दोन अक्षरं जेव्हा एकत्रितपणे बांधली जातात त्यावेळेला आम्ही मुलांना शिकवताना असं म्हणतो की ही दोन्ही अक्षरं अक्षरांची जन्मदाते आहेत. जसे जन्मदाते असतात तशी त्यांची पुढची पिढी तयार होत असते. मग याच्यामध्ये जसा ओम या अक्षरातला आकार आहे, जसा श्रीमध्ये आहे, तशाच पद्धतीने अ आ इ ई उ ऊ हे अ ते ज्ञ सगळ्या अक्षरांच्या मध्ये ही अक्षरांची रूपं आपल्याला दिसायला लागतात. थोडा भाग जेव्हा गोलाई अक्षरांच्या मध्ये येते त्यावेळेला ओम सारखं, आणि ज्या वेळेला अक्षरांच्या मध्ये सगळ्या प्रकारच्या रेषा येतात त्यावेळेला येतं ते वळण श्री अक्षरासारखं. म्हणजे ही दोन अक्षरं आपली आद्य स्वरूपातली अक्षर आहेत. जसं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू. म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा ज्ञानेश्वरांनी गणपतीला स्मरण करून एवढ्या मोठ्या ग्रंथाची सुरुवात केली. त्याच पद्धतीने ही सगळी अक्षरं जी आहेत ही निर्माण होत असताना जेव्हा आता परत समर्थांकडे मला यावंसं वाटतं, कारण समर्थांनी आपल्याला ज्यांना अक्षर सुधारायचं आहे त्या प्रत्येकाने चांगलं अक्षर येण्यासाठीचा एक अक्षर मंत्र दिलेला आहे. आणि तो अक्षर मंत्र म्हणजे काय, तर तो कानाने ऐकून किंवा तोंडाने म्हणून चालणार नाही आहे. तर समर्थ सांगतात की याचे सुद्धा तुम्ही प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल करा, लिहा. आणि तो मंत्र काय आहे, तर एक उलटा आणि सुलटा गोल तुम्हाला काढता आला पाहिजे आणि तो गोलच असला पाहिजे. आणि त्या गोलामध्ये पट्टी हातात न घेता सरळ, उभी आणि दोन तिरप्या रेषा या पद्धतीचं जे चक्र तुम्ही जर घोटून तयार केलं, जेव्हा लिहून तुम्ही ती एकसारखेपणा जेव्हा तुमच्या हातामध्ये येईल किंवा तुम्हाला ते दिसेल त्यावेळेला तुम्हाला अक्षर शिकायला सुरुवात करताना खूप सोप्या पद्धतीत जाऊ शकतं. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्हाला आज जर समजा इच्छा झाली तर 100%पैकी 50% काम हे तुमचं फक्त चक्र हा जर तुम्ही आत्मसात केलं तर तुम्हाला ती गोष्ट सहज साध्य होऊ शकते. कारण धोरण असं आहे समर्थांचं की देवनागरी लिपी ही सगळी काय म्हणू आपण त्याला गोलाकार अशी ती लिपी आहे, म्हणूनच तिला वळणदार असं आपण म्हणतो. मग ती वळणदार जी आहेत
मग काही अक्षरांची वळणं ही उजवीकडून डावीकडे असतात, हो. काही वळण जे आहे ते डावीकडून उजवीकडे असतात. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की गोल तुमचा उलटा पण आला पाहिजे आणि सुलटा पण आला पाहिजे. हे सगळीकडे. आता काही जणांचं हस्ताक्षर हे तिरप असतं, मग त्यावेळेला रेषा सरळ आल्या पाहिजे. आडव्या रेषा देताना सुद्धा त्या नीट अक्षरांच्या डोक्यावर देणं खूप गरजेचं आहे. मग हे सगळं करत असताना तुम्हाला चक्राचा आधार घेऊन तुम्ही त्याला आधी पक्क बनवलं, समजून घेतलं, तर तुम्हाला अक्षर वळण शिकताना कुठेही अडचण येणार नाही. म्हणजे मला आता इथे असं सांगायचं की अक्षराचा निर्माता जसं विश्वनिर्मिती करणारा ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवाने सगळ्या या गोष्टी जशा छान निर्माण केल्या, तसं अक्षरचा निर्माता आहे, सुंदर अक्षरांची वळणं तयार करणारा म्हणजे श्री गणेश. गणपती बाप्पाने स्वतःचं अक्षर, नंतर सरस्वती म्हणजे विद्येचं अक्षर, ते विद्येची देवता आणि बुद्धीची देवता एकत्र आली की मग सगळ्या प्रकारची अक्षरं आपल्याला ती मिळतात. खूपच रंजक ही माहिती. असा कधी विचारच केलेला नाहीये की, कारण ओमचं माहिती आहे की ते नाद जो निर्माण होतो तो ओम हे कुठेतरी ऐकलेलं आणि वाचलेलं, पण श्री बद्दल मी असा कधी नव्हता. खरंच आहे, सरळ रेषा 4, कोणत्याही तिरपी रेष सापडेल, उभी रेष सापडेल, आडवी रेष सापडेल, सगळ्या प्रकारच्या रेषा तुम्हाला तिथे मिळतात. आणि कुठल्याही प्रकारचं वळण, डावी उजवीकडचं गोलाकार वळण तुम्हाला ओम अक्षरात म्हणजे ही 2 अक्षरं म्हणजेच आपली त्या अक्षरांचे, मी असं म्हणेन की ते आपले काय म्हणू, ते दैवत म्हणा किंवा आद्य सुरुवात आहे. तिथून आपले पालकच आहेत, ते अक्षरांचे पालक. हो असं. आणि पुन्हा म्हणजे मगाशी जो मी तुम्हाला म्हटलं की टेक्नॉलॉजीशी संबंधित, तर मला आता तुम्हाला हे विचारायचं आहे की ठीक आहे, आज आपलं शिक्षण पारंपरिक अजूनही आहे, त्यामुळे मुलांना अजूनही लिहिण्याची सक्ती म्हणूयात किंवा ते अजूनही शाळेमध्ये आहे आणि ते चांगलं आहे. पण तरीसुद्धा मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की कागदावर हाताने लिहिणे, तर ह्याच्यावरती तुम्ही एवढा का जोर देता, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही एवढा स्ट्रेस का देता, की काय त्याचे काय फायदे आहेत? म्हणजे आधी आपण ना फक्त हस्तलेखनाबद्दल बोलूया, सुलेखनाबद्दल मी नंतर येते. मुळात आधी हस्तलेखन, ज्याचं प्रमाण मला असं वाटतं मोठ्या ॲडल्ट आपल्यासारख्या लोकांना, तुम्ही नाही पण बराच कमीच झालेलं आहे आता, तर त्याचा काय फायदा आहे मुळात? कसं आहे की जशी जशी टेक्नॉलॉजी बदलतीये, काळ बदलतोय, त्याप्रमाणे सगळ्यांना टेक्नॉलॉजीमध्ये सहभागी होणं गरजेची गोष्ट आहे. बरोबर. पण सायन्स असं सांगतं की जी गोष्ट आपल्या स्वतःसाठी तितकीच महत्त्वाची आहे, की ज्या गोष्टीमुळे आता आपण विद्यार्थ्यांच्या दशेमध्ये जाऊन जर विचार केला की ज्या अभ्यास करताना कोणत्या गोष्टींची गरज असते, तर एकाग्रता, आत्मविश्वास, नीटनेटकेपणा किंवा व्यवस्थितपणा हे जोडत असताना शुद्धता म्हणजे शुद्ध लेखन, हा सगळा अभ्यास आपल्याला केवळ लेखन करताना आपल्याला मिळतो. आणि ही जी गोष्ट आहे ही याच्यामध्ये असं आहे की मन, मनगट आणि मेंदू या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र बांधण्याचा जो संस्कार आहे, तो संस्कार आपल्याला लेखन करताना सहजपणे मिळतो. म्हणजे ह्या 3 गोष्टी एकत्र तुम्ही बांधल्या की तुम्ही एकत्रितपणे एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करता. त्याच्यामुळे माझं चुकतंय का, बरोबर येतंय का, आणि मला ते जमतंय का, हे सगळं जेव्हा आपल्याला जमतं आणि ते जेव्हा रिझल्ट आपल्याला हातात मिळतो, तो आत्मविश्वास आपल्याला मिळतो. आणि ते करत असताना तुम्हाला जे काही 10 मिनिटं बसायचे ते प्रामाणिकपणे तुम्ही दिले का, तरच तुमची एकाग्रता वाढणार. बरोबर. आणि व्यवस्थितपणाचा जो विषय आहे, तो कुठलंही काम छान झालं की जे समाधान मिळतं, तसंच तो सुलेखनाचा विषय, तो अभ्यास पुढचा तो थोडा ती पुढची लेवल जाते. पण मुळात हस्तलेखन आणि स्मरणशक्तीचाही त्याच्यामध्ये नक्कीच. आता हाताने लिहिताना विषय असा होतो की जेव्हा तुम्ही हातामध्ये साहित्य म्हणजे पेन किंवा पेन्सिल धरून तुम्ही लिहायला लागता, तेव्हा याचा विषय असा होतो की कुणी उजव्या हाताने लिहितं, कुणी डाव्या हाताने लिहितं, पण याचं कनेक्शन शेवटी मेंदूपर्यंत जातं. आणि जेव्हा तुमचा मेंदू, जसं वाचन हे महत्त्वाचं आहे तसंच लेखनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मेंदूला मिळालेला हा एक प्रकारचा खाऊ आहे. तो ॲक्टिव्ह राहण्यासाठी, तो उत्साही राहण्यासाठी, त्याला आनंद मिळण्यासाठी, म्हणजे आपल्या मनामध्ये जी एक प्रकारची मरगळ आहे
ती काढून टाकून नवीन काहीतरी उत्साहाने हातातलं काम करण्यासाठी मी हा शब्द मुद्दाम का वापरतोय, कारण हे कोणीही शिकत असेल तर त्या प्रत्येकासाठी ही तितकंच वय कितीही असू देत, पण तुम्ही उत्साहाने हातातलं घेतलेलं काम करताना सुद्धा ते आपल्याला उपयोगी पडतं. त्यामुळे सगळ्यांनी लिहावं आणि ते लिहित असताना तो लिहिता लिहिताचा आत्मविश्वास म्हणा किंवा व्यवस्थित केलेलं काम, आपल्याला मेंदूला मिळालेला उत्साह, आनंद, हे खूप वेगळ्या पद्धतीचं तो काम आपल्याला मिळू शकतं. आणि जसं म्हणजे माझ्या गुरूंनी मला हे सांगितलं की आरशामध्ये जे दिसतं ते आपल्या देहाचं प्रतिबिंब असतं, पण सुलेखनामधून जे दिसतं ते आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं. म्हणजे आपल्या बाहेरून नुसतं छान दिसून उपयोग नाही आहे, तर आपल्याला आपलं मन चांगलं करायचं असेल तर लेखन आणि सुलेखन हे दोन्ही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, तर याच्या पाठीमागे खूप मोठं सायन्स आहे. त्यामुळे सहजता जी आहे ना ती करत राहिल्याने एकाच, जसं समर्थांनी सांगितलंय की वाटोळे सरळे मोकळे पोतले मसीचे काळे कुळकुळीत ओळी चालल्या ढाळे मुक्तमाळा जैशा. म्हणजे एखादं अक्षर जे आहे की तुमचं मराठीचं किंवा इंग्लिश जे काही तुम्ही अक्षर लिहिताय ते अक्षर घोटून घोटून सातत्याने काम करत राहिल्यामुळे अक्षरांबद्दल आपोआप प्रेम निर्माण होतं आणि ते मला जमायला लागलं म्हटलं की तो आत्मविश्वास वाढतो आणि मग लिहिता 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 त्या गोष्टीबद्दल आपल्याला अप्रूप वाटायला लागतं. म्हणून आता तुम्हीच म्हणजे छान प्रश्न विचारला म्हणून त्याला जोडूनच मला असं म्हणायचं वाटेल की आता तुम्ही लेखनाबद्दल विचारलं तर याला जोडून येणारा विषय जो आहे तो सुलेखन. आणि मला फक्त मध्ये मिनिट थांबवते मी, भावभावनांचा सुद्धा याच्याशी संबंध आहे लेखनाशी. नक्कीच. तर तो कसा, म्हणजे मी हे त्या दिवशी आपलं जेव्हा ठरलं त्या मी जेव्हा विचार करत होते, मी थोडासा जेव्हा काही रिसर्च केला त्याच्यामध्ये मला हे दिसलं की इमोशनल अपडाऊन्स असा सुद्धा असतं लेखन, तर तो कसा. नक्की. आता बघा ना की समजा याच्यावर अभ्यास करतानाच म्हणजे माझ्यावर झालेले संस्कार मी परत एकदा सांगतो की आम्ही जेव्हा अभ्यासाला जायचो, अक्षर सुधारण्यासाठी जायचो गुरूंच्याकडे, त्यावेळेला तो अभ्यास झाला पूर्ण. आज माझा वर्ग पूर्ण झाला, तर दोघांनाही काका काकूंना सवय काय होती की काही ना काहीतरी छान विचार लिहायचे. मग त्यांनी आम्हाला एक संस्कार काय दिला की वाच. ठीक आहे, मग आता वाचायचं म्हणजे काय, तर आम्ही आता मुलांना घडवताना काय करतो की ठीक आहे चांगलं हस्ताक्षर झालं, पण आता लिहिताना काय लिहू मी हे सुद्धा कळत नाही. मग त्याच्यामुळे इनडायरेक्टली काय होतं की अनेकांना वाचता येतं पण काय वाचावं हेच समजत नाही. मग तो जो विचार आहे तो पुस्तकामध्ये किंवा एखाद्या कोटेशन्स ज्याला आपण म्हणतो, किंवा कोणता लेखक चांगला आहे, त्याची कुठली पुस्तकं वाचावी, ह्याचा न्यायनिवाडा करताना सुद्धा त्याची दृष्टी निर्माण होते आणि ते विचार नकळतपणे लिहिता लिहिता आत्मसात होतात आणि ते मनावरती इतके छान परिणाम करतात की एखादा प्रत्येक वयोगटाला येणाऱ्या अडचणी वेगळ्या असतात, त्याप्रमाणे ते विद्यार्थी त्या विचारांची मनावरती जडणघडण होत असते की आपण जसं म्हणतो की बोले तैसा चाले, त्याप्रमाणे तुम्ही जर नुसतंच बोलत नाही तर तुम्ही जर समजा ती गोष्टीची कृती केली तर तुम्हाला त्याप्रमाणे ते विचार, जर समजा मी नेहमी खरे बोलावे हे मी नुसतंच म्हणतोय, पण जेव्हा मी हाताने लिहितो ती गोष्ट मनावरती कुठेतरी बिंबवली जाते, त्याचा परिणाम मनावरती होतो. आणि हाच मला वाटतं संस्कार योग्य वयात मुलांपर्यंत जर पोहोचवला गेला, त्या वयात जर पोहोचवला गेला, शेवटी जडणघडण ही लहानपणापासून संस्कारांच्या माध्यमातूनच होत असते. हा संस्कार एकदा त्यांच्या मनावरती बिंबवला गेला की नकळतपणे पुढची टप्पे आयुष्यातले सहज येणाऱ्या अडचणी कितीही आल्या तरी त्याला तोंड देण्याची क्षमता, हे आपल्या आज आता परिस्थिती खूप बदलत चालली आहे, वातावरण खूप बदलत आहे, डिप्रेशन मध्ये जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी. एन्झायटी. तेच मी म्हणणार होते की बऱ्याचदा असं होतं की काउन्सिलर्स किंवा लिहा म्हणून सांगतात की तुम्हाला तुमचं जे काही भावना आहेत किंवा तुमचा जो काही त्रास आहे लिहून काढा, प्रकट करा, तो लिहून काढा. लिहिण्याने बरंच मोकळं त्याचा संबंध त्या इमोशनल. नक्कीच. आता लहान मुलांच्या प्रती जे आपण आता तुम्ही मला म्हणाला तर आता हल्ली काय झालं ना, मुलांना खूप लवकर शाळेत घातलं जातं आणि लगेच नाही पेन पेन्सिल हातात दिली जात, पण
काय क्रेयॉन्स असतील किंवा खडू पण वगैरे हा मोठे मोठे खडू दिले मोठे जातात. मोठे हा. पण मला हे विचारायचं आहे की सायंटिफिकली ॲक्च्युली लिखाण चालू करण्याचं योग्य वय कोणतं? साधारणतः 6 ते 6.5, 6 ते 7 म्हणजे इयत्ता पहिली, अच्छा, हे वय योग्य साधारण वय. योग्य असतं. कारण तुमच्या बोटांचे जे मसल्स असतात ते छान पद्धतीत तयार झालेले असतात. फायनर मोटर हां स्किल्स हां. आणि साधारण काय होतं माहितीये का की अक्षर ओळख शाळांमधून जेव्हा वयोगट सारखा असतो त्यावेळेला शिक्षक जेव्हा शाळेत ही गोष्ट घेतात मुलं सुंदर पद्धतीत आत्मसात करतात. ग्रहण करण्याची क्षमता त्यांची खूप छान असते. पण हे जेव्हा वयोगट सारखा असतो ना तेव्हा ती गोष्ट छान त्यांना समजते. आणि जेव्हा आता प्रॅक्टिकल करायचं जेव्हा येतं ना त्यावेळेला तिथे त्यांच्या बरोबरीने काम करायला लागतं. प्रत्येक मुलाबरोबर जाऊन आता ते काम करत असतानाच साधारण ही मुलं पहिलीतली जर पकडली आपण त्या मुलांची पेन्सिल धरण्याची पद्धत वेगळी असते. त्यानंतर कशासाठी लिहायचं, वेडं वाकडं लिहिलं गेलं त्यांच्याकडून, म्हणजे त्याचं काही गांभीर्यच नसतं की चांगलं हस्ताक्षर काय आहे आणि वाईट अक्षर काय, याच्यामधला त्यांना विषयच माहिती नसतो. त्यामुळे कमीत कमी इथे जेव्हा हा अभ्यास करण्यासाठीची जी गरज आहे ती गरज म्हणजे की एका ठिकाणी त्या विद्यार्थ्याला अर्धा तास ते पाऊण तास तरी नीट बसता आलं पाहिजे. ओके. जसं पहिला मुद्दा मी तुम्हाला म्हटलं की बोटांची लिहिण्याची तुमची तयारी झालेली असली पाहिजे, तसाच दुसरा मुद्दा असा की या गोष्टीला बैठक लागते. आणि हा अभ्यास करत असताना मुळात काय होतं की बाकी इथे रंगरंगोटी नाही आहे, म्युझिक नाही आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त एका कामावरती फोकस करायचा आहे. आणि या मुलांची क्षमता जी आहे ना ती तेवढी नसते. ती चंचल 5-6 वर्षापेक्षा लहान मुलांचं लहान मुलां त्यांची ती लहान मुलांची क्षमता तेवढी बैठक पण त्यांना जमत नाही. आणि त्याला एक कारणीभूत हल्ली म्हणजे सगळी मुलं तर चंचल आहेतच, हल्लीची परत मोबाईल, टीव्ही आणि या सगळ्या त्याच्यामुळे या मुलांना लिहिण्याबद्दलचं आकर्षण कमी. आकर्षण म्हणण्यापेक्षा कंटाळाच जास्त. तुमचे जे वर्ग आहे तर त्यामध्ये तो कंटाळा घालवणं म्हणजे हा पहिलं चॅलेंज आहे. आणि मग लेखन चालू करणं आणि त्याच्यानंतर सुंदर हस्ताक्षर. बरोबर. तर हे तुमच्यासाठी हे खरं खूप चॅलेंजिंग आहे. तर हा कंटाळा घालवण्यासाठी मुळात त्याच्याबद्दल आवड निर्माण करणं. बरोबर. तर मग त्यासाठी तुम्ही काही तुमच्या वर्गांमध्ये वेगळे प्रयत्न करता? हा, कसं आहे माहितीये का की गोष्ट सोपी आहे हे मनावरती बिंबवलं गेलं पाहिजे. आणि ही गोष्ट सहज आहे, सोपी आहे, ती तुला जमेल, हे जेव्हा त्या मुलांपर्यंत साध्या सोप्या पद्धतीत पोहोचेल. आणि या बाळबोध पद्धतीत मुलांना विचार काय असतात की काय करायचं लिहून, मग मुलांचा कंटाळा घालवण्यासाठी जेव्हा ती गोष्ट प्रॅक्टिकली त्यांना समोर बसून दाखवली जाते आणि जेव्हा तेच मुलं आत्ता नाही पण काही वेळानंतर त्यांना सर मला तुमच्यासारखं आलं, हा जो काही आनंद त्यांना मिळतो तो आनंद मिळाल्यानंतर त्या मुलांना आज वर्गाला येताना आईबाबांनी बखोटीला धरून आणलेलं असतं की त्यांना वाटतं की माझ्या मुलाचं अक्षर छान व्हावं. पण आईबाबांच्या चेहऱ्यावर मोठा प्रश्नचिन्ह असतो की कितपत करेल माहिती नाही. पण तोच विद्यार्थी 1-2 दिवस झाले की असं म्हणतो की आई मला चल ना घेऊन क्लासला, मला करायचं आहे. म्हणजे हे तुला जमेल आणि हे सोपं आहे. 2 छोटी वाक्य ती जरी मुलांपर्यंत आली तरी त्यांचा कंटाळा. कारण मी का विचारते, कारण मी काही वर्ष मराठी शिक्षिका म्हणून एका शाळेमध्ये प्रायमरी शाळेमध्ये नोकरी केली. तर तिकडे कसं होतं, शाळा इंग्लिश मिडियम, मुलांना 4-5 ऑलमोस्ट 3.5-4 वर्षापासून रोमन जी लिपी आहे तर ती त्याची वळणं आणि हे ती चालू, काय स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन ते चालू होतं. पण पहिलीपासून देवनागरी चालू व्हायची. तिसरीपर्यंत मी तिसरी आणि चौथीला शिकवायचे. तर तिथपर्यंत मुलं आले की पालकांची एकच तक्रार की त्याला ना तो इंग्लिश लिहितो पण त्याला मराठी लिहायचं म्हणलं की त्याला कंटाळा येतो. तर काय असावं याच्या मागचं कारण तुम्हाला आहे? तुमचंही आहे का असं ऑब्झर्वेशन? असं नक्कीच. कारण कुठलीही गोष्ट बघा ना तुम्ही, आता परिस्थितीच अशी झालेली आहे सध्याची की इथे मला थोडंसं या विषयाला येताना मला असं काही गोष्टी आजूबाजूच्या जशा दिसतात की आज आपण मुलांना जेव्हा घेऊन येतो वर्गाला त्यावेळेला त्याला तेवढं पोषक वातावरण दिसतं का? बघा ना तुम्ही, आज असा सहज प्रश्न मनामध्ये येतो की आई बाबा किती वेळेला लिहितात
हो एक्झॅक्टली. हातामध्ये पेन घेऊन लिहिताना मला घरात किती वेळेला दिसलं, दिसतात. कोणीही बरोबर. दिसत नाही. नाही. आणि दिसलं तर कधीतरी एखादं वाक्य शब्द लिहिण्या इतपतच. हो. म्हणजे आज पूर्ण त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाहीये. परिस्थितीच अशी होत चालली आहे की मोबाईल कंटिन्यू हातात असतो आणि पेन किंवा पेन्सिल हे कधीतरी 1-2 मिनिटासाठी फक्त हातामध्ये येतात. टायपिंग बस. आणि नाहीतर हे टायपिंग, बस या दोनच गोष्टी चालू आहेत. करेक्ट आहे. पण मला असं म्हणायचं आहे की आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. तो अभिजात दर्जा मिळालेला जो आहे तो टिकवून ठेवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि पुढच्या पिढीचं आहे. ते हे संस्कार जर त्यांना अशा पद्धतीतून की हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, छोटे छोटे उदाहरणं देऊन आपल्यापेक्षा वयाने मोठी झालेली कोणी 2 वर्ष पुढे असलेली दादा ताई त्यांना उदाहरण देऊन जर दाखवता आली की ही ती ताई आहे, तिचं हे हस्ताक्षर असं होतं, तिला सुद्धा असंच होत होतं तुला जे होतं ते, पण आज ती खूप छान लिहितेय, तिला परीक्षेत पहिला नंबर आला, तिचा हस्ताक्षरामध्ये नेहमी शिक्षक सगळे कौतुक करतात. अशा पद्धतीचं जर त्यांना मोटिवेशन जर दिलं गेलं तर ही मुलं लिहिण्यासाठी जास्त पुढे होऊन जातात. जसं आता तुम्ही म्हणालात इंग्लिश आणि मराठी, पण इंग्लिशचा जेवढा अभ्यास शाळेमधून करून घेतला जातो तेवढा मराठीच्या बाबतीमध्ये करून घेतला जात नाही, हे तितकंच खरं आहे. आणि हे एक तर आहेच आहे कारण मीडियम इंग्लिश आहे त्यामुळे असेल. पण म्हणजे मला हे विचारायचं आहे की रोमन लिपी आणि देवनागरी याची जी वळणं आहेत तर ती सुद्धा रोमन इझी आहे, थोडंसं सोपं आहे आणि देवनागरी थोडं अवघड आहे, असं आहे का? नाही नाही, मला असं वाटत नाही. कारण आता शेवटी कसं आहे की मराठी ही आपली खूप श्रीमंत अशी भाषा आहे. लिपी पण तेवढीच श्रीमंत आहे. कारण त्या लिपीमध्ये अनुस्वार, काना, मात्रा, वेलांटी हे संस्कार म्हणजेच दागिनेत अलंकाराने सजलेली आपली ही लिपी आहे. आणि हे आज मुलांना शाळेमधून सुद्धा अच्या डोक्यावर टिंब दिलास का तर ते टिंब शिकवलं जातं. मग त्याला अनुस्वार असं म्हणतात. किंवा अच्या पुढे 2 बिंदू काढलेले आहेत त्याला 2 टिंब काढ तर त्याला विसर्ग म्हणतात. हे जर तुम्हीच शिकवताना जर अर्धवट शिकवलं गेलं तर पहा ना की जी गोष्ट लहानपणी मी तर म्हणेन प्राथमिक वयामध्ये जी गोष्ट शिकवली जाते ती आयुष्यभर टिकते. जरी तुम्ही कॉलेज पुढचं माध्यमिकमध्ये शिकत असलात तरी सुद्धा. तुम्ही शाळांना सुद्धा अप्रोच होता, म्हणजे शाळांमधनंही तुम्हाला बोलवलं जातं? नक्की. सुलेखनाचे काय होतं की जेव्हा वैयक्तिक अभ्यास करण्यासाठी मुलं जेव्हा येतात त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला प्रत्येक वर्ग शिक्षक ओळखत असतो की जी माझ्या वर्गात 50 मुलं आहेत त्या वर्गातली 1-2 वर्ष झाल्यानंतर त्या मुलाचं काय आहे साधारण लेवल ही शिक्षक माहिती असते. पण वर्गात इथे येणारा मुलगा जेव्हा हस्ताक्षर छान करून 1-15 दिवस काम करतो आणि त्याच्या हस्ताक्षरामध्ये जेव्हा बदल त्या शिक्षकांना जाणवतात त्यावेळेला तो शिक्षक जरा अवाक होऊन विचारतो की काय म्हणजे असं काही वेगळं केलंस का, कारण मी तुला 2 वर्ष झालं ओळखतीये का, तुझं म्हणजे छान केलंस तू, अक्षर छान झालं. त्याला शाबासकी मिळते. आणि 2 ओळी लिहायचा कंटाळा करणारा तो मुलगा आज 10 ओळी किंवा 2 पानं लिहून झाली तरी तो मुलगा कंटाळा करत नाही. म्हणजे हे करत असताना ही गोष्ट सहज बाकीच्या विद्यार्थ्यांना कम्पेअर केली जाते की त्याच्या अक्षरात सुधारणा होतीये. मग ही मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचते. आज मी हे काम गेली 25 वर्ष झालं करतोय. या वर्षीचं माझं हे 26वं वर्ष आहे. हे 26 वर्ष काम करत असताना सुरुवातीला मला पहिली 2 वर्ष हे शिक्षकांपर्यंत शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी बरंच काम करायला लागलं. जेव्हा हे काम करत असताना जेव्हा मुख्याध्यापकांचा या विषयाबद्दलचा काय म्हणू त्याला की खरंच हे किती महत्त्वाचं आहे त्यांनाही माहिती होतं, पण ते सगळं नियोजनबद्ध करून शाळेमध्ये आपल्याला कसं आणता येईल यासाठीची खूप आम्ही खटपट केली. मग एकदा का ते रुटीन सुरू झालं की आज अशा अनेक शाळा आहेत पुण्यामध्ये की जिथे त्यांनी त्यांच्या टाईमटेबलमध्ये रोजच्या वेळापत्रकामध्ये हस्ताक्षराचा तास अगदी ठराविक इयत्तांसाठी झालाच पाहिजे. त्यामुळे माझ्या वर्गातल्या 50 मुलांना हे ज्ञान मिळालं पाहिजे. आनंदाची गोष्ट अशी वाटते की नॉट ओन्ली मराठी मीडियम अजिबात नाही तर मराठी आणि इंग्लिश दोन्हीही शाळा तेवढ्याच हिरिरीने छान सहभागी होतात. मग अशी जेव्हा आपण गप्पा मारत होतो तर त्यावेळेस तुम्ही म्हणालात की तुमचं इतिहासाशी संबंधित देखील काम आहे, तर ते कसं? तर
शिवरायांच्या आणि पेशव्यांच्या काळामध्ये आपला इतिहास बघितला तर लेखनाला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा असायचा. आणि शिवरायांचे सुद्धा किंवा पेशव्यांच्या काळातले जे लेखन करणारी जी मंडळी होती त्या लेखकांचा हस्ताक्षर बघून ती निवड केली जात होती. बरोबर. असं एक प्रकारचं जे चिटणीस पद. हो, एक गोष्ट मी वाचलेली की शिवाजी महाराजांनी जेव्हा बाळाजी आवजीचे त्यांचे चिटणीस होते तर त्यांचं हस्ताक्षर बघून सांगितलं की ह्यांना हे काम द्या. खूप तरुण होते त्यावेळेस ते आणि त्यांना खूपच त्यांचं ते आवडलं अक्षर. बरोबर. म्हणून म्हणजे आणि त्याच्या पाठीमागे मला असं सांगताना असं वाटतं की हा विश्वास, लेखन करणाऱ्यातला हा जो विश्वास आहे की या व्यक्तीने जर ही गोष्ट केली तर त्याच्या पाठीमागे विश्वास आहे आणि म्हणजे ती गोष्ट कुठेही बाहेर जाणार नाही किंवा त्या गोष्टीबद्दल खरंच जो म्हणतो आपण गुप्तता पाळली जाईल. या लेखना म्हणजे इनडायरेक्टली या व्यक्तीबद्दल इतके सारे गुण त्या लेखनामुळे आपोआप त्याला मिळालेले असायचे. आणि आता इतके दिवस झालेले पण इतकं महत्त्वाचं काम आज इतिहासात झालेलं आहे ते नव्या पिढीपर्यंत येण्यासाठी अनेक आता पुण्यासारख्या ठिकाणी भारत इतिहास संशोधन मंडळ किंवा अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणं आहेत, भांडारकर इन्स्टिट्यूट वगैरे, तर त्यांच्या जुन्या पोथ्या म्हणा किंवा शिवरायांचे पेशव्यांचे पत्र ते आज इतक्या पद्धतीत उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात त्याच्यामध्ये मोडी भाषा, देवनागरी थोडी प्रमाण कमी होतं पण अशा याच्यामध्ये मोडी लिपी ती लिपी त्याच्यामध्ये ही सगळी कागदपत्र सापडतात. पण काही देवनागरीत येणारी जी हस्तलिखित आहेत किंवा मोडी लिपीत काही अक्षर आपल्याला दिसतात ती कागद कितीही म्हटलं तरी तो कागदाचा प्रकार हा जीर्ण होत जातो. मग ती गोष्ट सांभाळून ठेवणं ही तितकीच महत्त्वाची आहे. मग अशा वेळेला तो कागद नीट सांभाळून ठेवण्यासाठी मग आपल्यासारख्या म्हणजे आमच्यासारख्या सुलेखन काम करणाऱ्यांच्याकडे ते बघितलं जातं की अरे असं काही कोणी करून देईल का. त्यांना ते हस्तलिखितच हवं असतं, काही टायपिंग नको कारण त्याचे जे एक दर्जा आहे त्याची जी एक व्हॅल्यू आहे ती तशी सांभाळणं तितकंच गरजेचं आहे. काही गोष्टी कराव्या लागतात काळानुरूप, प्रिंट म्हणा किंवा हे सांभाळून ठेवण्याच्या दृष्टीने, पण हा दर्जा सांभाळण्यासाठी त्या जवळपास जाणारं हस्ताक्षर काही आपल्याला मिळू शकेल का. मग या संदर्भात आमच्यासारख्या सुलेखना काम करणाऱ्या व्यक्तींना बोलवलं जातं. मग ती गोष्ट लिहून घेतली जाते आणि मग ती वेगळ्या कागदावरती म्हणा किंवा काही वेगळं डॉक्युमेंटेशन काही असेल, उदाहरण सांगायचं झालं तर काही शिवरायांच्या काळातली काही महत्त्वाची गुप्तता असलेली पत्र म्हणा किंवा वंशावळ ज्याला आपण म्हणतो, अशा गोष्टी हाताने लिहून चांगलं हस्ताक्षर असेल तर त्याला सांभाळलं जातं आणि मग नकळतपणे चांगलं ज्याचं हस्ताक्षर आहे त्याची व्हॅल्यू वाढते आणि त्याला मग नकळत असा गोष्टी की एक सुलेखनकाराचा दर्जाही वाढला जातो. बरोबर. पण अशा ठिकाणी सुद्धा आज हस्तलेखनाचं तेवढंच महत्त्व आहे. नक्कीच. लिहिण्याचं जे माध्यम आहे, मला आठवतंय जेव्हा माझ्या शाळेत एक माझी मैत्रीण होती तर तिला नेहमी हस्ताक्षरामध्ये बक्षीस मिळायचं. तर ती जेव्हा प्रॅक्टिस करायची ना तर ती ते टाक आणि दौत ते घेऊन ती त्यावेळेस सराव करायची. आजही जेव्हा स्पर्धा घेतल्या जातात तेव्हा टाक आणि दौतच वापरली जाते? नाही, आता काळ बदलला त्याप्रमाणे माध्यमं पण बदलली. ह्या गोष्टी पूर्वी शक्य होत्या. आज याला माध्यम असं थोडं या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधी मी असं सांगेन की जेव्हा हस्ताक्षराचा अभ्यास केला जातो त्यावेळेला मुळात पहिल्यांदा पेन्सिल कशी धरावी हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पेन्सिल धरत असताना मी आता तुम्हाला जस्ट प्रॅक्टिकल म्हणून सांगेन की या दोन बोटांच्या मध्ये पेन्सिल किंवा पेन पकडायचा असतो. हे जे बोट आहे ते खाली पेन्सिलच्या ठेवायचं आणि या 2 ते या 3 बोटांमध्ये पेन्सिल पकडण्याचं एक वेगळं कारण सुद्धा आहे की जेव्हा योग अभ्यास असा सांगतो की जेव्हा तुमची जी मुद्रा होते ती मुद्रा ही अशीच का केली जाते तर याचं माध्यम तुमच्या मेंदूशी शांतता. मग हे एकाग्रपणे काम करताना सुद्धा तुमच्या हातामधलं जे माध्यम आहे ते सुद्धा तुम्ही असंच धरलं तर तुमचे विचार, तुमचे लेखन हे सगळं एका छान पद्धतीत तुम्ही कागदावरती मांडू शकता. पण आज ही गोष्ट जेव्हा आपण इतरां ठिकाणी बघतो त्यावेळेला पेन्सिल पेन असे काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीत
हां, मला आता तुम्ही म्हणालात त्याच्यावरनं अगदी मला हे तर सांगावंसं वाटेल की केवढा विचार आहे ह्याच्या मागे. खरंच. आणि आपली जी संस्कृती पुन्हा एकदा मला हे सांगायला आवडेल की आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ही एवढी एनरिच्ड आहे की प्रत्येक वेळेस त्याचा एक नवीन मला पदर उलगडताना दिसतो. कारण मी आतापर्यंत जे विषय पॉडकास्टमध्ये कव्हर केलेत त्याच्यामध्ये सायकोलॉजीच्या एक प्राध्यापिका आहेत, तर त्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी जी आपली तत्वज्ञान आहे भारतीय, तर त्याचा संबंध मॉडर्न सायकोलॉजीशी कसा होता आणि त्या काळात केवढा विचार केला गेलेला होता. त्यानंतर अजून एक पॉडकास्ट झाली होती, ती होती आयुर्वेद. अच्छा. तर त्याच्याविषयी आणि आता हा विषयही जाऊन तिकडेच जोडला जातो आणि मला याचा खूप अभिमान आहे की मी या देशात जन्माला आले आणि ही संस्कृती माझी संस्कृती आहे. आणि कारण मी हे असं का म्हणते, माझे जे मित्रमैत्रिणी यांचे जास्त करून पाश्चिमात्य, म्हणजे मी आशियाई देशांबद्दल नाही म्हणणार, पण जे पाश्चिमात्य जे देश आहेत तर त्यांना पेन सुद्धा धरता येत नाही असं मला इनपुट्स की ते नाही, म्हणजे त्यांना मला खूप विचित्र वाटतं ते असे काहीतरी धरून लिहितात. तर आजही आपल्याकडे आपल्या मुलांना कशी पेन्सिल धरायची हे शिकवणं, त्याच्या मागचा एवढा मोठा विचार आहे. हे खरंच खूप छान वाटलं मला ऐकून. म्हणून पेन्सिल धरण्याची जी पद्धत आहे ही अशीच असायला पाहिजे. बरोबर. तुम्ही दुसरा हात तुमचा जो आहे तो नेहमी हात वहीवर ठेवलेला असला पाहिजे. बेंचवर तुम्ही जर बसलेला असाल तर तुमचे दोन्ही पाय जमिनीवर टेकलेले पाहिजे. पोस्चरवरती तुमचं रायटिंग करताना नुसतंच मला चांगलं अक्षर काढायचं आहे हे नाही, तर तुमची परिस्थिती, बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती, बॅकग्राऊंड तुमची कशी आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे वर्गाला किंवा अभ्यास करताना, हस्ताक्षर सुधारणा करताना येणारी जी मुलं आहेत ना, भले 2 दिवस उशीर लागत आहेत, पण पहिला कटाक्ष हा असतो की पेन नीट धरलायस का, नीट बसलेला आहेस का. जर तू खाली मांडी घालून बसलेला असेल तर तुझ्या मांडीवरती रायटिंग पॅड आहे का, किंवा समोर एखादा छोटा टेबल आहे का, तरच तू चांगला अक्षर काढू शकशील, नाहीतर काहीच त्याला अर्थ नाही. आणि पेन्स आता माध्यमांबद्दल बोललो आपण, तर तसं आता दौत आणि टाक तर पूर्ण आउटडेटेड आहे. नाही, म्हणजे मी म्हणत होते की नेहमीच लिहायला नाही, जेव्हा तिची स्पर्धा असायची ना तेव्हा ती शाळेत बुडबुड तर ते लिहिणं थोडंसं अशक्य आहे. कारण सगळीकडे ती गोष्ट कॅरी करत जाणं, आणि मग त्याला एक आता नवीन रूप असं मिळालंय की त्याला शाईचा पेन बाजारामध्ये छान उपलब्ध आहे. मुलांनी आता यालाच धरून मी एक असं सांगेन की शाळेत किंवा लेखन करताना नेहमी शाईचा पेनच मुलांनी वापरावा. जेल पेन सुद्धा, जेल पेन त्याला ऑप्शन वापरा. अच्छा. पण बॉलपेन मुलांना शाळेत वापरा किंवा आई बाबांकडून जो दिला जातो, कारण त्याचं सुद्धा असंच आहे की बॉलपेनच्या आतमध्ये रिफिल असते आणि त्या रिफिलच्या टोकाला पुढे एक शीस असतं, आणि नकळतपणे ती आतली जी शाई असते ती जेव्हा तुम्ही कागदावरती लिहिता त्यावेळेला ते बोटांवरती प्रेशर येतं. आणि ते बोटांवरती दिलेलं प्रेशर कागदावरती येतं, आणि याची कारण म्हणजे हाताला घाम येणं, बोटं दुखणं, कंटाळा येणं. आणि सायन्स असं सांगतं की जर तुम्ही दाबून लिहित असाल तर त्या लेखन करणाऱ्याचा मनाची तयारी अशी होते की मी म्हणतो तेच खरं. पण लहान मुलांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट घडत असताना अशी होते की ती मुलं हट्टी होतात की मला असंच पाहिजे. म्हणजे हा विषय कुठून कुठे पोहोचतो का, म्हणजे हा सायन्सचा जो भाग आहे ना हा तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे लिहिताना आज ऑप्शन शाळेमध्ये मी असं म्हणेन की आणखीन एक मुद्दा असा होतो की जेव्हा 3रीतून 4थी किंवा 4थीतून 5वीत जाताना जे पालक म्हणतात की माझी मुलगी 3री 4थीत असताना हस्ताक्षर तिचं खूप छान होतं कारण पेन्सिल होती, पण या वर्षीपासून आता पेन सुरू झालाय, काय मला कळतच नाही म्हणजे काय झालंय ते. त्याचं एक खरं कारण म्हणजे काय की 1ली 2री 3री या वयोगटात असताना हस्ताक्षराकडे शाळेतले शिक्षक लक्ष द्यायचे. अभ्यास कसा करायचा, लिहायचं कसं याच्याबद्दलचं सतत मार्गदर्शन होत होतं. पण जेव्हा तुमच्या हातातलं माध्यम बदललं, शाळेत किती मार्गदर्शन केलं जातं, पेन कसा वापरावा याचं सुद्धा शास्त्र आहे. ते आठवड्यातले काही दिवस, काही वेळ मुलांबरोबर सहज चर्चा करत करत जर तुम्ही तो उलगडा केला तर
शाईचा पेन वापरणं आज मुलांना रिस्क वाटते. ठीक आहे, काय होतं की मुलं एकमेकांच्या अंगावर शाई उडवणं किंवा भिंतीवरती किंवा खाली शाई पाडणं. मी असं म्हणेन की शाळेमध्ये चित्रकलेचा तास होतो. जेव्हा तुम्ही वॉटर कलर म्हणा किंवा हे ब्रश रंग देणं हा प्रकार चालू होतो, कित्येक वेळेला रंग सांडतात, कित्येक वेळेला ते रंगाच्या बरोबर ती पाण्याची वाटी जी असते तो ग्लास पडतो खाली. मग याच्यामुळे आपण चित्रकलेचा तास बंद करतो का? तर नाही. मी असं म्हणेन की याच्याबद्दलचं ट्रेनिंग मुलांना देणं गरजेचं आहे की नाही याच्यामुळे मला काय मिळणार आहे. आणि ह्या 2-4 गोष्टीचा जर तुम्ही ठीक आहे थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं समजावून सांगण्यापर्यंत, ही गोष्ट मिळाली किंवा आपसूक ह्या गोष्टी कमी होत जातात आणि चांगल्याकडे वाटचाल सुरू होते. त्यामुळे फाउंटन पेनच वापरला गेला पाहिजे. सुरुवातीचे पहिली 4थी-5वीच्या टप्प्यामध्ये हाऊ टू हँडल विथ इंक पेन याचं ट्रेनिंग द्या. एकदा का ते मिळालं की मग मुलगा कितीही पुढे गेला की त्याला येत नाही. आता तुम्ही बघा ना की शाईच्या पेनाने लिहिताना तुम्ही प्रेशर जर बोटावरती दिलं तर ती नीब जी असते ती आणि ती अशी पण तुटण्याची भीती असते. शाई स्प्रेड होते. त्यामुळे नकळत मला कळतं की अरे तू दाबून नको लिहू. म्हणजे योग्य जोर देणं हे आपोआपच सहजता जी आहे ना, सहज फ्लो होणं ते शाईच्या पेनामुळे कागदावरती होतं. आणि त्या सवयी ज्या आहेत ना, वाईट सवयी जे दाबून लिहिणं किंवा हट्टी स्वभाव होणं, ह्या आपोआपच बंद पडतात मुलांच्या. आणि चांगल्या हस्ताक्षरात लिहिलेले चांगले विचार हे शाईच्या पेनाने जर लिहिले, जसं समर्थांनी सांगितलं की ओतले मसीचे काळे कुळकुळीत ओळी चालल्या डाळे मुक्त माळा जायच्या. म्हणजे काय होतं की जर चांगलं हस्ताक्षर असेल, काळ्या रंगाची शाई जर असेल, तुमचं लिहिलेलं हस्ताक्षर हे मोत्याच्या अक्षरासारखं दिसतं, मोत्याच्या माळेसारखं दिसतं. म्हणून मराठी देवनागरी लिपीला तुझं हे अक्षर काय छान मोत्यासारखं आहे असं का म्हटलं जातं? तर याचं कारणच आहे मोती गोल असतं. बरोबर. आणि तुमचं अक्षरही छान गोल 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 यायला लागलं की एक सारखं अक्षर दिसत. आणि हा संस्कार योग्य वयात, लहान वयात जर मुलांपर्यंत पोहोचला तर सहज ती गोष्ट मुलांपर्यंत पोहोचली जाते. आणि त्याला सुद्धा समर्थ म्हणजे खरंच म्हणजे किती बोलावं तेवढं कमी आहे. ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपोन, जनासी पडे मोहन ऐसे करावे. समर्थ तेच सांगतात की जर संस्कार ज्याचे वय आहे नूतन म्हणजे नवीन नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याने लिहावे जपोन, सावकाशीने लिहावे, समजून घ्यावं, नियमानुसार लिहावं. जनासी पडे मोहन ऐसे करावे. मग मी लिहिलेलं माझ्याबरोबर इतरांना सुद्धा सहज जर समजलं तर भविष्यात मला कधीच अडचण येणार नाही. अशा इतक्या उलगडत जाणाऱ्या या गोष्टी आहेत की त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढायला खूप छान मदत होते यामध्ये. सुंदर हस्ताक्षर असण्याचे आपण बरेच फायदे बघितले जे मेंटल, सायकोलॉजिकल, फिजिकल आहेत. पण तुम्हाला असा वैयक्तिक त्याचा असा काही फायदा असा झाला का की तुमचं अक्षर खूप सुंदर आहे? म्हणजे मी बघितलं खरोखर फारच देखणं असं अक्षर आहे. तर त्याचा तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात काही फायदा झाला? खरंच म्हणजे मला सुद्धा असं वाटलं नव्हतं की आपण आपलं काम करत राहायचं पण येणारे अनुभव इतके छान येतील हा कधी मी असा विचार सुद्धा कधी केलेला नव्हता. की जसं अभ्यास शिकत असताना की अक्षर या शब्दाची व्याख्याच अशी आहे की अक्षः यत्र रमते स अक्षरः, म्हणजे आपले डोळे ज्या ठिकाणी सहज रमतात ते अक्षर. हा संस्कृत त्याचं वर्णन केलंय की आणि अक्षर या शब्दाची व्याख्या. अक्ष म्हणजे डोळे आणि र म्हणजे रम्य, सुंदर, छान. आणि दुसरा अर्थ असा आहे की अ म्हणजे नाही आणि क्षर म्हणजे नाश होणे. ज्याचा कधीही नाश होत नाही ते अक्षर आणि अक्षर असे 2 अर्थ आपण सुरुवातीला जर समजून घेतले ना तर हे मनावरती नकळत परिणाम होत जातात. आणि काय मी तुम्हाला म्हटलं तसं की लेखन जसं महत्वाचं तेवढंच वाचन आपोआप सवय वृद्धिंगत होत जाते. की काय वाचावं हे जसं समजायला लागलं तशी मला पहिल्यांदा अक्षर छान झाल्यानंतर मला पहिल्यांदा माझ्या गुरूंनी भेट दिली ती प्राध्यापक प्रवीण दवणे यांचं. आणि ते सुद्धा पुस्तकाचं नाव इतकं छान होतं की सावर रे. इतकं छान पुस्तक दिलं मला त्यांनी. ते मला त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी भेट म्हणून ते पुस्तक दिलं आणि आता वाच म्हणाले तुला.
आणि ते पुस्तक त्यातले चांगले चांगले मुद्दे शोधून काढणं म्हणण्यापेक्षा ते पुस्तकच इतकं छान होतं की महत्वाचे काही मुद्दे आपल्या मनावरती परिणाम करणारे फक्त मी माझ्या छान हस्ताक्षरात लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि ते पुस्तक इतकं मनावरती प्रभाव पाडून गेलं की मी कधीही आत्तापर्यंत पुस्तक वाचल्यानंतर कोणाला तरी त्या लेखकाला, कवीला पत्र पाठवावं असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे मनातही नव्हतं, पण मला का कोणास ठाऊक माहीत नाही, पण त्या ह्याला मला प्रतिक्रिया द्यावीशी वाटली त्या पुस्तकाला. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर दवणे सरांचा पत्ता होता. मी ती पुस्तक का आवडलं हे पोस्ट कार्डावरती छान माझ्या नेहमीच्या ठरलेल्या आता हस्ताक्षरात मध्ये मी लिहिलं. पत्र मिळताच लगेच मला एक आठवड्याभरामध्ये पोच पण मिळाली सरांची. मग इतका आनंद झाला की अरे मला माझ्या आवडीच्या लेखकाचं पत्र आलं की मग मी ते छान सांभाळून ठेवलं. मग त्यांनी तुमच्या हस्ताक्षराचा त्याच्यामध्ये उल्लेख केला. त्यांनी ती नकळत दिलेली शाबासकी की ती मी दवणे सरांना मी आतापर्यंत कधीही असं जवळून नाही पाहिलं, पण नंतर आमची इतकी छान हस्ताक्षरामुळे मैत्री होत गेली की सहजता त्याच्यामध्ये आली की ते मला अगदी कधीही मार्गदर्शन करताना मला अगदी की शैलेश तू असं कर, शैलेश तुला असं पाहिजे, म्हणजे इतकं आपलेपणाचं नातं या अक्षरामुळे मला सहज मिळत गेलं. त्यानंतर हे सगळे वर्ग चालू असताना पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम सतत चालू असतात. पहिल्यापासूनचाच ध्यास असा होता की लेखकाला, कवीला किंवा छान काम करणाऱ्या एखाद्या त्या व्यक्तीला जाऊन भेटणं. म्हणून माझ्या संस्थेचा जेव्हा 19वा वर्धापन दिन होता त्या निमित्ताने मी स्वतः आणि माझ्याबरोबर एक 20-25 जण विद्यार्थी आम्ही पुण्यातल्या 19 व्यक्तींच्या, महान व्यक्तींची आम्ही मुलाखती घेतली. म्हणजे साहित्याशी निगडीत? साहित्य असं नाही, क्षेत्र कुठलंही असो. त्या विद्यार्थ्यांना घेऊन मी त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. त्यातल्या आता 19 अशी नावं मला पटकन आठवणार नाही, पण त्यातली मला चांगली लक्षात राहणारी म्हणजे की बाबासाहेब पुरंदरे असतील, मंगेश तेंडुलकर असतील, सिंधुताई सपकाळ असतील. आपले पुण्यामध्ये राहतोय चितळेंची मुलाखत आम्ही घेतली. का चितळे मोठे, त्याच्या आज या नव्या पिढीला समजलं पाहिजे. नक्कीच. मग आम्ही असे काही छान प्रश्न मुलांपर्यंत पोहोचवले होते की जे मुलंच त्यांची मुलाखती घेतील. सुरुवात मी करणार पण शेवट मुलं करणार. अशा पद्धतीने मनोरंजक पद्धतीने 19 ग्रेड भेट केल्या. काही व्यक्ती माझ्या इथे वर्गात येऊन गेल्या की जसं की राजदत्त असतील जे सिने दिग्दर्शक, ते स्वतः येऊन गेले. तेंडुलकर सरांनी आले होते. पुरंदरे सरांनी जेव्हा मला छान त्यांच्या हस्ताक्षरात तेव्हा त्यांचं वय मला असं वाटतं की 96-97 होतं. थरथरणाऱ्या हाताने मोडीचा त्याच्यामध्ये थोडी छाप असलेल्या हस्ताक्षरात त्यांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या त्या माझ्यासाठी म्हणजे खूपच अगदी प्रेरणादायी आहेत. त्या अशा सहज आपसूकपणे ही लोक आपलीशी होतात आणि कधी त्यांचा म्हणजे आपल्या मनावरती ठसा उमटतो आणि असं वाटायला लागतं की आपण जे काम करतोय ना, मला वाटतं हे माझ्यासाठी असलेलं बूस्टिंग आहे. नक्कीच की आपण छान काम करतोय ना, हे या लोकांनी आपल्याला एक छान शाबासकी दिली, अजून आपण छान काम करूया, ही दरवर्षी होत राहणारी प्रेरणा आहे. त्यामुळे असे घडत राहतात या गोष्टी आणि मुलांपर्यंत पोहोचतात. मोत्यासारख्या अक्षरामुळे आयुष्य श्रीमंत होत गेलं असं म्हणू शकतो. अगदी केव्हाही. म्हणजे हस्तलेखन आणि सुलेखन या दोन्हीचा जर आपण म्हणजे मुळात आधी लिहा आणि पुढची स्टेज म्हणजे सुंदर अक्षरात लिहा, तर ह्यानी तुमच्या मनावर, मेंदूवर आणि मोटर स्किल्स असा तिहेरी तुम्हाला त्याच्यातनं फायदा मिळेल. कॉन्फिडन्स वाढणे, आत्मविश्वास वाढणे, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढणे आणि स्मरणशक्ती, अशा त्याचे बरेच फायदे आहेत. आणि ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो तुम्ही काल मला म्हणालात, तर ते वाक्य मला खूप आवडलं. ध्यास आणि श्वास हा फक्त अक्षरलेखन आणि सुलेखन एवढाच आहे. आणि खूप कौतुक आहे तुमचं की कम्प्युटर इंजिनियर असून सुद्धा तुम्ही आज पूर्णपणे या क्षेत्रामध्ये आहात आणि एक पिढी एक नाही अशा अनेक पिढ्या तुम्ही घडवणार आहात. तर ह्याचंच हे मगाशी जे बोलणं आलं की पारंपरिक अजूनही शिक्षण आहे, लेखन आजही कंपल्सरी आहे शाळेमध्ये, पण तुम्ही ज्या मुलांना शिकवताय त्यातून
असेच काही विद्यार्थी निर्माण होतील जे तुमचं कार्य पुढे चालवतील आणि ही जी संस्कृती आपली ही ह्याचा जो वारसा आहे हा असाच टिकून राहील. तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देईन. थँक्यू. आणि थँक्यू सो मच की तुमचे वर्ग असतात, इतिहास संशोधनाचं त्या ह्याच्यातलं काम आहे ते सगळं असून सुद्धा तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आजची ही पॉडकास्ट कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि सुलेखन हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि तो का महत्त्वाचा आहे हे आपल्याला शैलेश सरांनी खूप छान समजावून सांगितलं आहे. तर आपण याच्यावरती नक्की सगळेजण विचार करूया आणि त्याप्रमाणे अंमलबजावणीही करूया. असेच काही जर नवीन विषय तुमच्या डोक्यात असतील की अरे ह्या विषयावरती एखादी पॉडकास्ट व्हायला हवी तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझं पेज आहे इंस्टाग्रामवरती थॉटकास्टर्स या नावाने, तर त्याला फॉलो करा. तिथे तुम्हाला नवीन येणाऱ्या पॉडकास्टबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.